मी विनंती करेल शेळा साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आशिषला सन्मानित करायचं आहे. रवींद्रकांत कृष्णकांत दळवी हे सुद्धा आहेत, त्यांचे आशिषचे वडील आहेत आणि महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्य करतात. कायदा आणि सुव्यवस्थेचं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच घडत असतं. धन्यवाद आशिष, धन्यवाद सन्माननीय रवींद्रकांत दलवी साहेब. सन्माननीय सर्व मान्यवर, विनंती असेल मान्यवरांना पुन्हा विराजमान व्हायचं आहे आणि आपण क्रिकेटकडे बोलतोय. योगी पाटील आणि सन्माननीय अजय घरत सर तिकडे उपस्थित आहेत. धन्यवाद. धन्यवाद सचिन गोंदली. तर मित्रांनो आपण दुसऱ्या सेमीफायनलचा सामना इथे मात्र अनुभवतोय. पीजी स्पोर्ट कुकसे विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशिरे. पहिल्या चेंडूवर मात्र एज लागली होती, परंतु शॉट थर्डमॅनला मात्र खूपच छान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पीजी स्पोर्ट कुकसे संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर कुणाल गोंदली यासकडनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सन्माननीय राहुलजी चंदे साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. हिरामन शेलार विथ अनिकेत असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि हिरामनच्या बॅटमधून या ठिकाणी निघणारा हा पहिला बिगिट आकाशवाणी षटकार. भोकरी गावचे सन्माननीय लोकनियुक्त सरपंच सन्माननीय महादेवप्पा गोरले साहेबांचं शुभ आगमन झालंय. आपलं सरचे स्वागत. या स्पर्धेला ज्या ट्रॉफ्याज 40 सर्व ट्रॉफी आपण पाहत आहात ते त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. धन्यवाद. पुढील चेंडू आपण पाहतोय बंटी पाटील आणि या ठिकाणी पहा काय सुपर छान कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. इनफिल्डच्या डोक्यावरनं अजून एक दर्शनीय स्ट्रोक हिरामनच्या बॅटमधनं हा येतोय दमदार चौकार. आपण जर पाहिली तर थोडीशी रणनीती आपल्याला चुकीची पाहायला मिळाली, कारण नेहमीच आपण पाहतो की पॉवर प्ले षटकामध्ये बबलू पाटील गोलंदाजी करत असतोय, परंतु या ठिकाणी बंटी पाटीलला प्रमोट केलं आणि मात्र कुठेतरी थोडंसं महागडं ठरत असताना आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र स्विंग अँड मिस थोडंसं या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये होत असं संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. तर दुसरा डॉट चेंडू आपण या ठिकाणी अनुभवतोय. धावसंख्या आपण पाहू शकता बिनगडी बाद 10. मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपण पाहिला स्वराज 11 डोले आणि त्या संघासमोर पाहूया कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये मात्र 2 हात करेल, वाशिर की कुकसे, असा हा प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतो. या इथे मात्र एज लागते चेंडू हवेत आहे. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल 2 शतक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु या ठिकाणी चेंडूला अडवू शकले नाही. खूपच फास्ट आउटफील्ड आहे आणि चेंडू मात्र गल्लीमधून निघून जाईल. हिरामनच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार. What a magnificent start by Hiraman Shilar. 2 fours and 1 6 in this first 5 deliveries. And it's a flying start for Chiroba Sports Washire after losing the toss and batting first in this semi-final match against PG Sports Kukse, 14 without loss. खूपच छान इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी हिरामन आपल्या संघाला देत असताना, कारण नाणेफेकी नक्कीच गमावली, परंतु महेंद्र मागीने सांगितले जो आमचा नॅचरल जो खेळ आहे तो आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रस्थापित करणार आणि तशाच प्रकारे सुरुवात आज आपल्याला या ठिकाणी चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू आपली दिली, चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी शॉट थर्मनच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक येणारा दुसरा चौकार आणि या षटकाची मात्र समाप्ती. धमाकेदार शुरुआत की है हिरामन शिलार ने. पहले ओवर में 3 चौके और 1 छक्का. इससे पहले जो चौका चला गया था थर्डमैन की दिशा में वो कहीं ना कहीं किस्मत का साथ उनको मिला था, लेकिन इस बार जानबूझकर उन्होंने किनारा दिया था बल्ले का और शॉट थर्डमैन के ऊपर से निकालने में कामयाब रहे. तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ है. बहुत ही धमाकेदार शुरुआत चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम की. स्कोर 18 रन बिना किसी नुकसान के. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता ज्याच्या माध्यमातून मला नक्कीच खूपच छान ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. भोकरीगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय अप्पाजी गोरले यांना आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. तुमचं मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आणि मात्र बंटीचं स्वागत केलं हिरामनने. तब्बल 18 धावा या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र खर्च केल्या. तसेच सन्माननीय शिवसेना युवासेना विभाग प्रमुख सन्माननीय
राम तरणे साहेबांचं शुभ आगमन झालं, विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच सन्माननीय हरिदासजी गगे साहेब, वेलकम. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे राम तरणे साहेब तसेच सन्माननीय हरिदासजी गगे साहेब. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या यॉर्कर किंग ऑफ पीटीसी मयूर पाटील. थोडीशी चेंडूला आपती दिली, बराच वेळ थोडासा चेंडू पाहिला तर हवेत होता, परंतु ज्याप्रमाणे डीप कव्हर पॉईंटचा खेळाडू मात्र चेंडूवर येतो या तत्पुरती मात्र एक धाव इथे मात्र पूर्ण केली. आज रणनीतीमध्ये कुठेतरी आपल्याला थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं, कारण दुसरं षटक चालू आहे, अजूनही बबलू पाटील षटक हाताळलं नाही, म्हणजे काहीतरी वेगळी रणनीती आज आपल्याला या मॅचमध्ये कदाचित पाहायला मिळते. मुझे लगता है कि पूरी तरह से शायद फिट भी नहीं है बबलू पाटिल, जिस वजह से अभी तक गेंदबाजी के लिए नहीं आए हैं. इस बार जोरदार स्लैश किया है, मिस टाइम शॉट है लेकिन कोई नुकसान नहीं होगा क्योंकि फील्डर बहुत दूर है. गेंद घूमती हुई डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ. इससे पहले कि चेतन गेंद को उठाते, 2 रन लेने का अवसर था वहां पर हीरामन के पास. हर गेंद पर अब बल्ला चला रहे हैं बल्लेबाज और आक्रामक शॉट खेले जा रहे हैं. हो, निगीचा प्रत्येक चेंडूवर मात्र या ठिकाणी हिरामन मात्र चांगला मिडलिंग करतोय, ही एक चांगली बाब आहे. हा एक चांगला संदेश आहे चेरोबास्पर बायसर संघासाठी. परंतु ज्या धावा पहिल्या षटकामध्ये ते मात्र आपल्याला अतिशय वेगाने येताना आपण पाहिलं, त्या धावांवर कुठेतरी मयूर पाटील लगाम लावण्याचा मात्र प्रयत्न करतोय. इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू आहे. यष्टीरक्षक बबलू पाटील थोडेसे बीड झाले त्या ठिकाणी, आणि आता मात्र पाहू शकता आपण पंचांचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा बोनसच्या रूपाने इथे मात्र पाहायला मिळतात. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे मयूर भुईर कासने याचकडनं. जर मयूरने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर कॅश प्राईज आहे 1000 रुपयाचं. त्यांचे अगदी जवळचे परम मित्र आहेत आणि पहा मित्रासाठी हे करणं गरजेचं आहे. फिलहाल तो ब्रेक थ्रू की तलाश में है गेंदबाज. इस बार अच्छी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई ऑफ स्टंप के बाहर बीट किया बैट्समैन को. अनिकेत को लगातार मौके मिल रहे हैं. अनिकेत हो या फिर नितेश जो युवा खिलाड़ी है, उनको टॉप ऑर्डर में खिलाया जा रहा है इस पूरे टूर्नामेंट में. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम की ये रणनीति रही है. 2 बहुत ही ज़बरदस्त टीमों के बीच में ये घमासान है, ये जद्दोजहद है, गेंद और बल्ले के बीच की ये नोकझोंक है. दूसरा सेमीफाइनल मुकाबला स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दळवी स्मृति चषक 2021 का. जबरदस्त बॅटल आज इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या पीटीसी मधील टॉप संघांमध्ये ही लढत आहे. पुन्हा एकदा लेग कटर, परंतु या ठिकाणी जास्तच स्विंग प्राप्त झाला आणि त्याच कारणाने मात्र पंच उमेश केने सरांनी मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं. हा दुसरा स्वेअर चेंडू आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि अतिरिक्त धावणे आता मात्र धाव संख्या पुढे जाते. बिनबाद 24 धावांची पार्टनरशिप आता मात्र चांगली भागीदारी पाहायला मिळते. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहिलं तर माहिती महेंद्र आहे, उज्ज्वल आहे, जयेश आहे. बॅटिंग ऑर्डर पाहिजे तर अगदी लांब लचक आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी कुक्षी संघाला ब्रेक थ्रो अर्थात विकेटची नक्कीच अपेक्षा असेल अजय. जी बिल्कुल. और इन 2 टीमों के बीच में इस सीज़न का ये दूसरा मैच है. पहला मैच कुक्सी के ग्राउंड पर कुक्सी टीम ने ही जीता था. अच्छी गेंद इस बार अक्रॉस द लाइन लॉफ्ट करना चाहते थे ऑन साइड में, लेकिन गेंद की लाइन में जाकर खेलने का प्रयास नहीं किया. कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे एक अनुभवी गेंदबाज के सामने युवा बल्लेबाज अनिकेत. नक्कीच स्वर्गीय हरिदास स्मृती चषकामध्ये या 2 संघामध्ये पहिली मॅच आपण पाहिली, काय जबरदस्त सामना तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. त्या मॅचमधील चेतन पाटील हिरो ठरले होते, परंतु या मॅचमध्ये पाहूया कोणता खेळाडू हिरो ठरतोय. मयूर पाटील पुन्हा एकदा माऊली एंडकडनं मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. मात्र थोडंसं बॅकफुटला गेले, या ठिकाणी चेंडूला दिशा दिली जाते. या डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत. एकदा पुढे गेले, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल, धोका निर्माण होऊ शकेल, परंतु पहा रणनीती स्पष्ट आहे. कुठल्याही प्रकारचा मात्र या ठिकाणी गडी बाद करण्याचा प्रयत्न केला नाही. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि अशा रीतीने 2 धावणे संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल बिनबाद 26. तो इस तरह की भी रणनीति होती है कि बैट्समैन को आपको आउट नहीं करना है. 4-4 ओवर का मैच है. आने वाले बल्लेबाज बहुत ज़्यादा खतरनाक है. माइटी महेंद्र का आना बाकी है, उज्ज्वल शिलार है, साथ में जयेश भी बहुत ही ज़बरदस्त हार्ड हिटर है. मयूर अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट. इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन दिशा ही ने वाइट का इशारा करते हुए अंपायर. तो ये कहीं ना कहीं समस्या रही है इस ओवर में मयूर पाटिल के लिए. गेंदबाजी अच्छी की है, लेकिन 3 अतिरिक्त गेंदें की है उन्होंने, 3 वाइट गेंदें की है और 4 अतिरिक्त रन खर्च किए हैं. हो नक्कीच. आणि ज्यावेळी तुम्ही या धाबांचा पाठला कराल त्यावेळी या धाबा कुठेतरी मात्र कारणीभूत सुद्धा होत असतात. याच्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं असेल गोलंदाज मयूर पाटीलला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. आता मात्र हा चेंडू लिगल आहे. लेग ब्रेक पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी स्विंग प्राप्त झालं आणि आता मात्र कुठेतरी मयूर पाटीलचं षटक समाप्त होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 18 धावा बंटी पाटीलने खर्च केल्या आणि या षटकामध्ये पाहिलं तर मयूरने विकेट्स मात्र प्राप्त केल्या आणि परंतु ज्या धावा वेगाने येत होत्या त्या धावांवर लगाम लावली आहे. फक्त 9 धावा खर्च केल्या आणि अशा रीते 27 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
हालांकि अभी भी अच्छी स्थिति कही जा सकती है चोरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम की, लेकिन खेल को थोड़ा धीमा करने में कामयाब रहे दूसरे ओवर में मयूर पाटिल। उनका अनुभव जरूर काम आया है। हालांकि विकेट उनको नहीं मिला, विकेट रनआउट के जरिए मिल भी सकता था, लेकिन जानबूझकर अनिकेत को आउट नहीं किया गया है। देखना है उसका अनिकेत फायदा उठा पाते या नहीं। ड्रिंक्स ब्रेक, मैदान में खिलाड़ी पानी पीते हुए, योजना पर चर्चा होती हुई, एक अलग सिरे से शायद यहाँ से खेल हमें देखने को मिल सकता है। अलग तरीके से आने वाले ओवर की शुरुआत हो सकती है और बचे हुए 2 ओवर्स बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे। बल्लेबाजों के पास पूरा लाइसेंस है कि वो आक्रामक शॉट खेल सकते हैं, खुलकर बैटिंग कर सकते हैं। हिरामन ने तो वो किया भी है। आपण हे कासनेगावचा शिवाजी चौक आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे चित्तेले टिपलेले चित्र छत्रपती शिवाजी महाराज चौक कासने आणि एकमेव असं गाव आहे भिवंडी तालुक्यामध्ये। दुसरा गाव असं आहे की खारबाव गावामध्ये सुद्धा आपण असा चौक पाहतो आणि मात्र त्यानंतर कासने गावामध्ये आपल्याला हे चौक पाहायला मिळतो। या ही एक अभिमानाची गोष्ट आहे की ज्यांनी महाराष्ट्र घडवलं आणि त्यांच्या मुले आज आपण या ठिकाणी आहोत। अर्थात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं हे चौक सुंदर चित्रीकरण प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। यानंतर पुढील सामना मित्रांनो असणार आहे 40+ सेमीफायनल सामना असेल। सोनादेवी टेमघर संघ आणि विकास स्मृती राहणाल या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी। तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो या भूषण पाटील। इथे मात्र लेग ब्रेक चेंडूला आपटी दिली आणि मात्र या ठिकाणी पुलचा फटका, सक्सेसफुल बिग हिट, मॅसिव्ह हिट, 6 रन्स। तरी सन्माननीय संजयजी बोटकोंडले साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। वेलकम संजयजी बोटकोंडले। तसेच व्यासपीठावर सन्माननीय राम तरणे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, शिवसेना युवा सेना विभाग प्रमुख। तसेच सन्माननीय हरिदासजी गगे साहेब, तसेच पोखरी गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय महादेव अप्पा गोरले साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो। मॅचकडे वळूया योगी पाटील। हो, नक्कीच आज आपण जर पाहिलं तर विकीस्फोट नावाने आपण जर पाहिलं तर कुकचे संघाने दरारा एक निर्माण केलेला आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करतो। या कारण 20 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने संघाचे कॅप्टन जे होते स्वर्गीय पांडुरंग गोंदली यांच्या नावाने आज हा संघ इथे मात्र उतरलाय। त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी। धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 33, डबल 3। पहिल्याच चेंडूवर मात्र बिग हिट पाहिला आपण। षटकाराने भूषण पाटीलचं मात्र ठिकाणी स्वागत केलं हिरामनने। चेंडू खूपच दूरवर जाऊन मात्र पडतोय और गेंद की मांग की जा रही है बीच मैदान में। बहुत दूर भेज दिया था गेंद को हिरामन ने डीप मिड विकेट के ऊपर से। भूषण का भी भव्य स्वागत किया है उन्होंने इस सेमीफाइनल मुकाबले में। हालांकि भूषण के लिए यह टूर्नामेंट बहुत अच्छा रहा है। परसों बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी उन्होंने यहाँ पर। पूरे टूर्नामेंट में सभी मैचेस में प्रभावित किया था, गेंदों को काफ़ी हद तक टर्न भी कराया था। अच्छा मिश्रण उनकी गेंदों में देखने को मिला था। लेकिन इस मैच में चुनौती बड़ी है क्योंकि इनफॉर्म बल्लेबाज उनके सामने है हिरामन शिलार, जो 2 छक्के और 3 चौकों की मदद से इस समय बल्लेबाजी कर रहे हैं। बहुत धुआंधार बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए हिरामन शिलार 26 पर इस समय खेलते हुए। अनिकेत ने 5 गेंदों का सामना किया है, सिर्फ 3 रन बनाए हैं। कहीं ना कहीं टॉस में कैप्टन बंटी ने जिक्र किया था कि महेंद्र को जल्द से जल्द आउट करना चाहेंगे, लेकिन महेंद्र अभी तक आए नहीं है। हिरामन सबसे बड़ी दिक्कत है इस समय। म्हणजे आतापर्यंत कुठेतरी महेंद्र मागे जी मात्र या ठिकाणी आवश्यकता लाभली नाही असंच आपण म्हणू शकतो। आपण हे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्र पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भूषण पाटील इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो। या हा चेंडू मात्र खूपच छान आहे। परफेक्ट वाईट यॉर्कर लेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। परंतु शॉट दरम्यानला कुका यांच्या माध्यमातून मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळाला। तर कमबॅक केला आहे षटकारानंतर भूषण पाटीलने। हे होणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही जर अशा प्रकारे जर धाबा खर्च केला तर मात्र चिरोबास्पूर वासियांसंघ कदाचित डेंजर झोन कडे मात्र वाटचाल करू शकेल। विकेट्स घेणं फार गरजेचं आहे। जी हाँ, खासतौर पर हिरामन शिलार का विकेट बहुत महत्वपूर्ण रहेगा क्योंकि उनकी आंखें जम चुकी है। इस बार बॉलर के बगल में से गेंद को खेल दिया है। बहुत तेज ड्राइव था, बॉलर रोक नहीं पाए। दूसरे की कोशिश यहाँ पर खतरा साबित हो सकता है और बबलू ने कोई गलती नहीं की, वहां पर स्टंप्स बिखेर दिए और बैट्समैन रन आउट हिरामन शिलार। खूपच
खूपच मोठी विकेट्स मी तर म्हणेन आणि मी मयूर पाटीलचं कौतुक करेन की त्यांनी मात्र विकेट किपर एंडला मात्र फेकी केली. कुठेतरी फलंदाज हिरामनने जर बॅट जर जे ग्राउंडेड केली असती तर कदाचित या 2 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या, परंतु हिरामनची बॅट हवेत होती आणि त्याच कारणाने मात्र योग्य त्यावेळी एसटी रक्षक बबलू पाटिल इष्टा मात्र उद्ध्वस्त केल्या. और कहीं ना कहीं हिरामन को ऐसे लगा कि उनके एंड पर थ्रो आएगा ही नहीं, जिस तरह से वो दौड़ रहे थे, लेकिन बहुत ही शानदार थ्रो देखने को मिला वहाँ पर मयूर पाटिल का. लॉन्ग ऑन की दिशा से उन्होंने सीधे थ्रो किया था विकेट कीपर बबलू के पास. और बबलू की भी यहाँ पर तारीफ करनी होगी, जिस तरह से उन्होंने एक ही हाथ से थ्रो को कलेक्ट किया और स्टंप्स बिखेर दिए पलक झपकते ही. एक अच्छी पारी खेलने के बाद हिरामन आउट हुए हैं. 27 रनों का योगदान दिया उन्होंने अपनी टीम को. टीम का स्कोर हुआ है 34 रन 1 विकेट के नुकसान पर. नए बैट्समैन माइटी महेंद्र. जे कार्य हिरामनना करायचं होतं ते कार्य मात्र आणखी चोखपणे पार पाडलं आणि ते मात्र आल्या मात्र महेंद्रने रिव्हर्स अटेंड केला आहे. या फटकेसाठी मात्र या फलंदाजाला जाणला जात नाही, परंतु कुठेतरी प्रयत्न करतोय कारण गोलंदाज लेफ्ट हँड आहे. कुठेतरी स्विंग झाल्यानंतर चेंडूची त्यांनी मात्र वाट पाहिली, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. मॅच बॉल आलेला आहे, तर डॉट चेंडू आला हे फार महत्त्वाचं आहे पीजी स्पोर्ट कुकचे संघासाठी. वैसे देखा जाए तो महेंद्र के इरादे तो नेक थे, लेकिन सफलता मिली नहीं. नए बैट्समैन के लिए उतना आसान भी नहीं होता है आते ही पहली गेंद पर स्विच हिट लगाना. विद द टर्न खेलने का प्रयास किया था लेकिन चूक गए. महेंद्र मिड विकेट के ऊपर, लॉन्ग ऑन के ऊपर या फिर ऑफ साइड में ड्राइव्स लगाने के लिए जाने जाते हैं. हेलीकॉप्टर बहुत बढ़िया खेलते हैं, स्लॉक स्विप लाजवाब खेलते हैं. इस बार हैमर्ड किया है बैकफुट पर जाकर, लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑफ पर कोई गलती नहीं. एक और करारा झटका लगता हुआ इस सेमीफाइनल मैच में चोरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम को. महेंद्र आउट. शकते की त्यांनी सांगितलं की आम्हाला महेंद्र मागेला मात्र स्वस्तात बाद करायचा आहे आणि ती एक रणनीती आखली होती. तो एक गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या मात्र रणनीतीमध्ये फलंदाज महेंद्र कुठेतरी फसताना आपण पाहतोय. लॉंग ऑफला बीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु महेश पाटील होते त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि मित्र म्हणेन खूप मोठी विकेट्स या ठिकाणी पीजी स्पोर्ट कुकची संघाने प्राप्त केलेली आहे. एक पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक संघाच्या गोलंदाजांसाठी. जर एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय भगवानजी भोईर यांच्या माध्यमातून 511 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि सीमेरेषे पलीकडे जर एखाद्या प्रेक्षकाने झेल टिपला तर 311 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अमोल दलवी यांच्याकडनं 200 रुपये आहेत. भूषण दलवी याचकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भूषण पुन्हा एकदा खूपच छान चेंडूची पैकी पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी उज्ज्वल बीट झालाय. तर सफल षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता. 2 गडी बाद 34. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 18 धावा आल्या होत्या, परंतु असं वाटलं की कुठेतरी मात्र अशाच प्रकारे खेळ आपल्याला पुढे सुद्धा पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजाने मात्र कमबॅक केला आहे असंच आपण म्हणू शकतोय. मयूरने 9 धावा खर्च केल्या आणि या षटकाची सुरुवात भूषण पाटील यांच्या षटकाराने केली होती, परंतु षटकाच्या समाप्तीनंतर आपल्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या. गजब की गेंदबाजी रही और कहीं ना कहीं कॉन्फिडेंस देखने को मिला पूरे ओवर में. कोई भी अतिरिक्त गेंद नहीं की, डगमगा कर नहीं गए वो. जैसे छक्का लगा था आत्मविश्वास कम होने नहीं दिया, अपने आप को बैक किया उन्होंने और उसके बाद लगातार अपने स्ट्रेन पर वो गेंदबाजी करते रहे. गुडलेन से थोड़ा सा आगे टप्पा पिच हो रहा था गेंद का और उसके बाद गेंदें टर्न हो रही थी. महेंद्र को बहुत अच्छे जाल में फंसाया उन्होंने शॉर्ट पिच गेंद पर. लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात किया गया था और कहीं ना कहीं गलत जगह पर खेल बैठे थे महेंद्र. आड़े बैट से सामने उन्होंने गेंद पर प्रहार किया था. तो महेंद्र 0 पर आउट हुए. उज्ज्वल का खाता खुलना बाकी है. अनिकेत 3 पर बैटिंग करते हुए. हिरामन ने शानदार बैटिंग की, 27 रन बनाए अपनी टीम के लिए. मजबूत नींव उन्होंने रखी, लेकिन कहीं ना कहीं पिछले 2 ओवर्स में गेंदबाज हावी रहे हैं. पिछले 2 ओवर में सिर्फ 16 रन बना पाए हैं बल्लेबाज. 3 ओवर की समाप्ति स्कोर 34 रन और ये बहुत ही खूबसूरत नज़ारा आपकी स्क्रीन पर कासने विलेज का. आणि आपण त्या ठिकाणी पाहू शकता शरदजी गगी सुद्धा उपस्थित झालेले आहेत. भूषणजी दलवी सुद्धा आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या समवेत अरुणजी शेलके, मनोहरजी टोले आणि मोनिश दलवी हे सुद्धा आपण पाहतो या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषणने महेंद्रला बाद केल्यामुळे कुक्षेगावचे उद्योजक अशोक तुकाराम पाटील यांच्याकडनं मात्र थोडा सस्पेन्स आहे. पारितोषिक दिलं जाणार आहे, परंतु ते आम्ही अनाऊन्स करू शकणार नाही. सामना संपल्यानंतर मात्र त्या पारितोषिकाची आपण अनाऊन्स करू. तर जाऊया आपण शेवटच्या षटकाकडे. बबलू पाटील स्लॉक षटकामध्ये मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आलेला आहे. सामना करेल युवा फलंदाज अनिकेत. एक मात्र कुठेपर्यंत चेंडू आहे या ठिकाणी हुक केला जातोय, परंतु टायमिंग मात्र बरोबर पाहायला मिळाला नाही.
डीपमध्ये खेळाडू आहेत करण शेलार चांगला फील करतायत या स्पर्धेला आणि पीजी स्पोर्ट कुक्षी संघाला अशोकजी तुकाराम पाटील आणि साईनाथ सोमनाथ पाटील याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. या दोन्ही मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि धावसंख्या पुढे जातो या 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. उज्जवल के पास स्ट्राइक और डेथ ओवर्स में बहुत ही खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं. पहले राउंड के मैच में आपको याद होगा टीम थोड़ी सी संकट में फंस गई थी, लेकिन आखिरी ओवर में धुआंधार बैटिंग की थी उज्जवल ने और एक अच्छे स्कोर की तरफ लेकर चले गए थे अपनी टीम को. बबलू की अगली गेंद, आगे रखी हुई गेंद, इस बार हवा में खेलना चाहते थे लेकिन ग्राउंडेड शॉट बना. लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो और बैट्समैन रन आउट. देखना है कि कौन आउट हुआ है. अंपायर उज्जवल की तरफ इशारा कर रहे हैं तो उज्जवल लौटते हुए पेविलियन की राह पर. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कासनेचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेशजी दळवी साहेबांचा इथे मात्र शुभागमन झालेला आहे आणि त्याचप्रमाणे अमर क्रीडा मंडळ कासनेचे आधारस्तंभ आहेत. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी कौतुक करेन अजय या मयूरचं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र साकार लॉंग ऑनला आणि मात्र चांगल्या एंडला मात्र त्यांनी फेकी केली आणि जे एक प्लॅन केलं होतं बबलू पाटीलने त्या प्लॅनमध्ये मात्र सक्सेस होत असताना आपण रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकता. एक धाव नक्कीच पूर्ण केली ती उज्ज्वलच्या बॅटमध्ये फटका पाहिला आपण. एकाच ॲक्शनमध्ये चिडला फील्ड केला आणि मात्र काय जबरदस्त फेकी पहा. एक योग्य निर्णय पंच उमेश किने सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि खूप मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त करत असताना उज्ज्वल शेलार यांच्या माध्यमातून मी आयोजकांना विनंती करतो की आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. 36 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर. केवल 4 गेंदें पारी में शेष है. टॉस जीता इस सेमीफाइनल मुकाबले का पीजी कोक्से टीम ने. पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. शुरुआत बहुत ही दमदार की थी हीरामन ने, लेकिन दूसरे ओवर से हम देख रहे हैं कि गेंदबाजों का बोलबाला रहा है. फील्डिंग बहुत बढ़िया देखने को मिल रही है कोक्से टीम की. इस बार लॉफ्ट करना चाहते थे वहां पर अनिकेत, लेकिन तेज तर्रार गेंद थी, बीट हुए ऑफ स्टंप के बाहर. अनिकेत ने कहीं ना कहीं निराश किया है इस सेमीफाइनल मैच में. हो नक्की त्याला वारंवार संधी दिली जाते परंतु त्याने संधीचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही. अनेक रणनीती केली होती अजय की अनिकेतला बाद केलं नाही बबलू पाटीलने आणि ते मात्र कुठेतरी कुक्षे संघासाठी मात्र चांगलं ठरत असताना बबलू पाटील पुन्हा एकदा अजून एक वेगवान चेंडूची फेकी पाहायला मिळते परंतु चेंडू कार्पेटच्या स्थानी निघून जाईल. मिडविकेटच्या दिशेने खेळाडू आहेत आकाश फील्ड करतील तत्पुरती मात्र एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाली. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. 40+ मधील हा सेमीफायनलचा सामना असेल. विकास स्मृती राहणार आणि सोनादेवी टेमगर या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता पुढे जात असताना 3 गडी बाद 37. हर मैच में इस टूर्नामेंट में बबलू पाटिल ने पहला ओवर किया है, लेकिन आज देखिए पारी का अंतिम ओवर कर रहे हैं. डेथ ओवर्स में बॉलिंग कर रहे हैं. मुझे लगा था कि शायद पूरी तरह से फिट नहीं है, क्योंकि इससे पहले जो मैच हमने देखा था उसमें उन्होंने पीठ पर थोड़ा सा स्प्रे भी लगाया था. वहाँ पर रिलीफ स्प्रे की मांग की थी उन्होंने, तो पीठ में दर्द था ज़रूर. बेहतरीन गेंद, हल्की सी अपील वहाँ पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं. शायद बैट्समैन के ट्राउज़र को छूकर चली गई थी गेंद विकेट कीपर के हाथों में, लेकिन बहुत ही महत्वपूर्ण डॉट गेंद. नक्कीच आपण जर आजी सुरुवात पाहिली तर या ठिकाणी वायचर संघाची खूपच चांगली गोड सुरुवात पाहायला मिळाली, परंतु अंत कुठेतरी कडवट पाहायला मिळतो. याचं कारण भूषणने जे कमबॅक केलं, मयूरने जे कमबॅक केलं, नक्कीच कौतुकास्पद कामगिरी या दोन्ही गोलंदाजांनी केली. डावातील शेवटचा चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. चेरोबाज फुट वायचर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा जोडलेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वर्गीय पांडुरंग गोंधली स्पोर्ट कुक्से या संघाला 38 धाबींची गरज. या धाबांचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल तत्पुरते आपण 40+ सेमीफायनलची नाणेफेकी करणार आहोत. विकास मोती राणाल आणि सोनादेवी टेमगर या दोन संघामध्ये नाणेफेकी होईल आणि नाणेफेकी करतील आमचे सहकारी समालोचक लोकल बॉय सचिन गोंधली. अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं या सेमीफायनल मॅचमध्ये. पीजी स्पोर्ट्स कुक्से टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या. मयूर पाटील, भूषण पाटील आणि बबलू पाटील या तिन्ही गोलंदाजांनी अतिशय तिखट आणि भेदक मारा केला. तर 38 धावांचं टार्गेट आहे पीजी स्पोर्ट्स कुक्से टीम समोर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी.
तर पुढील नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल सन्माननीय भोकरी गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय महादेव अप्पा गोरले साहेब यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. राणाल संघाचे कर्णधार आणि सोनादेवी टेमघर संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनच्या अगदी समोर आमचे प्रमुख पाहुणे भोकरी गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय महादेव अप्पा गोरले नाणेफेकीसाठी आलेले आहेत. तसेच जागृत मराठा मित्रमंडळ राहणाल चे कर्णधार आहेत चंद्रकांतजी. तसेच सोनादेवी क्रिकेट क्लब 40+ चे कर्णधार आहेत जय हिंद साहेब इथे आलेले आहेत. मी महादेव अप्पांना विनंती करेल नाणेफेकीकडचे नाणेच्या एका बाजूने स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूने अमर क्रीडा मंडळ कासने 40+. तर मी महादेव अप्पा गोरले साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करायची आहे. अमर कासने म्हणणं आहे मात्र आलंय स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक म्हणजे नाणेफेकी जिंकली सोनादेवी क्रिकेट क्लब टेमघर संघाने. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण पुन्हा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन नाणेफेकी जिंकली सोनादेवी टेमघर संघाने. आपला निर्णय काय असेल? फलंदाजी पहिला आपला स्ट्रॉंग झोन मानला जातो फलंदाजी. ज्याप्रमाणे कालुराम जे फॉर्म मध्ये आहेत जे आपण पाहिलं असेल शेवटच्या सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल राणा संघासमोर? 50+. मात्र आपण पाहिलं सर राणेल संघाने 3 षटकाच्या सामन्यामध्ये 60 धावाहून अधिक धावफलकावर लावल्या होत्या. तर काय रणनीती असेल गोलंदाजांकडनं सोनादेवी संघाच्या? सिच्युएशन नुसार आम्ही ती रणनीती करू आम्ही. निश्चितच राणाल संघ नाणेफेकी जिंकली असे निर्णय काय असतात? फलंदाजी. आता इथे मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. तर धावांचा पाठलाग करताना प्लॅन बी आपल्याकडे तयार आहे का? नक्कीच. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सोनादेवी टेमघर संघाला? 30 ते 35 धावापर्यंत. धन्यवाद. सामना सुरू होते. रेग्युलर क्रिकेटची सेमीफायनल आहे. तर नाणेफेकी जिंकली आहे ती सोनादेवी टेमघर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते राणाल संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद सचिन. चलते हैं खेल की तरफ. 38 रनों की चुनौती है फाइनल में पहुंचने के लिए पीजी स्पोर्ट्स कुकसे टीम के सामने. पहला ओवर लेकर हीरामन शेलार, बंटी और बबलू आए हैं पारी की शुरुआत करने के लिए. बैकफुट पर जाकर गेंद को खेला है ठीक तरह से, हालांकि टाइम नहीं कर पाए थे. कवर्स में चली गई गेंद और इससे पहले कि फील्ड किया जाता पहली गेंद पर सिंगल. ज़्यादा बड़ा टारगेट नहीं है योगेश, 9.50 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. लेकिन मैच बहुत बड़ा है, सेमीफाइनल मुकाबला है, अलग तरीके का प्रेशर रहता है. हो नक्कीच. आणि सुरुवात फार चांगली करणं गरजेचं असेल दोन्ही संघांना. कारण सुरुवात जर चांगली होत असेल तर तुम्ही नक्कीच पुढील षटकामध्ये मात्र कमबॅक करू शकता. हिरामन पुन्हा एकदा पावलांचा वापर सरळ बॅटने मात्र खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी चेंडू निघून जातो. या ठिकाणी ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने पांडुरंग गोंदली स्पोर्ट कासने कुकचे संघ इथे मात्र धावांचा पाठलाग करतो. यांनी मात्र ही स्पर्धा जर पीजी स्पोर्ट कुकचे संघाने मात्र जिंकली तर पांडुरंग गोंदली स्पोर्ट आणि सन्मानित कुणाल गोंदली याचकडनं या संघाला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र देण्यात येणार आहे. तो पहली 2 गेंदें अच्छी रही है हिरामन की, 2 सिंगल्स आए हैं. इस बार आगे निकलकर लॉफ्ट करना चाहते थे वहाँ पर बैट्समैन बंटी, लेकिन कहीं ना कहीं गेंद पर पूरी तरह से शायद निगाहें नहीं थी. पूरी तरह से छकाया वहाँ पर हिरामन ने. हिरामन अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, इसमें कोई दो राय नहीं है. और दूसरी तरफ बबलू ने भी बढ़िया प्रदर्शन किया है पूरे टूर्नामेंट में. इस मैच से पहले 113 रन उनके नाम पर है. हिरामन पुन्हा एकदा उरतं विकेटने. इथे मात्र खराब चेंडू फुलटास आहे, जबरदस्त पिक करतोय आणि बंटी पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा आपल्याला या ठिकाणी दर्शनीय फटका काढतात. पंचांचा इशारा चौकार. खूपच छान इथे मात्र फटका पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य भावी सरपंच सन्माननीय भरतजी मोतीराम पाटील आणि शिवसेना शाखा प्रमुख कुकसे सन्मानित दिलीप एकनाथ पाटील याचकडनं पीजी स्पोर्ट कुकसे आणि आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि भूषण पाटीलने जो विकेट्स प्राप्त केला होता त्यासाठी कुकसे गावचे उद्योजक अशोक तुकाराम पाटील याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. शुरुआती विकेट्स की आवश्यकता है इस मैच में वाशिरे टीम को.
सीधे बैट से इस बार लॉफ्ट कर दिया है, ज़्यादा एलिवेशन नहीं है, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी वहाँ पर तैनात, एक रन लेने का अवसर बंटी के पास। दोनों भी भाई बहुत आक्रामक खेलते हैं, भले ही टारगेट बहुत बड़ा नहीं है लेकिन अपना स्वाभाविक खेल खेलने का प्रयास कर रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। वैसे देखा जाए तो ये ओव्हर अच्छा घट रहा है वाशिरी टीम के लिए। हो नक्कीच, कारण आपण जर या ठिकाणी पाहिलं तर विकेट्स मात्र त्याला प्राप्त करता आले नाही, परंतु नक्कीच कमीच धावा इथे खर्च करतोय, परंतु या ठिकाणी और पिच चेंडू आहे, ऑन साइडला पिक करतोय बबलू पाटील यांचा धमाका, परंतु पहा कुठेतरी नशिबाची साथ मिळालेली नाही, जी पॉवर लाईन आहे मैदानाच्या आतमध्ये त्या लाईनला मात्र जाऊन चेंडू स्पर्श होतोय आणि नक्कीच कुठेतरी 5 धावांचा नुकसान पीजी स्पोर्ट कुकच्या संघाला होतोय। तर अजय इथून सुद्धा मात्र मॅचला कलाटणी देऊ शकेल चोरबासोड वाशिरे संघ। हाँ देखिए, किस्मत बहुत बड़ी चीज़ होती है क्रिकेट के खेल में, आपको अच्छी तरकीब के साथ खेलना ही पड़ता है, लेकिन तकदीर का भी कभी कभी साथ चाहिए और तकदीर का साथ कहीं ना कहीं चेरोपा स्पोर्ट्स को मिला है। 5 रन कम मिले हैं बबलू को। और देखिए इसी तरह से एक घटना घटी थी जब किरौली में टूर्नामेंट हो रहा था, सापे टीम के विरुद्ध मैच था, आई गावदेवी सापे के विरुद्ध कुक्से टीम का। बबलू ने जो शॉट खेला था वो पेड़ से जाकर टकराया था, जिस पर उनको 6 रन मिलने चाहिए थे, लेकिन वो गेंद भी मैदान में रुक गई थी और उसके बाद वो मैच भी पलट गया था। तो वहाँ से बैकफुट पर चली गई थी कहीं ना कहीं उस मैच में कुक्से टीम। क्या यहाँ पर वैसा ही कुछ होगा? कहा तो नहीं जा सकता है, हो भी सकता है, लेकिन अच्छी गेंदबाजी तो करनी पड़ेगी। मैच को जीतना है तो चोरोबा स्पोर्ट्स को बहुत बढ़िया गेंदबाजी करनी पड़ेगी। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। तर आणखी येणारे 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 30 धाबांची गरज आहे। प्रति षटकामध्ये आपल्याला 10ची सरासरी आता मात्र पाहायला मिळते। या पॉवर प्लेची पाबंदी आता मात्र समाप्त झालेली आहे। अतिरिक्त खेळाडू आपल्याला सीमेरेषे लगत इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जय शिलार आपल्या दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय, परंतु पहिला चेंडू डाव्या स्टीच्या पलीकडे, पंचांचा वाईटचा इशारा। इसे कहते हैं कंगाली में आटा गीला करना। एक तो ज़्यादा रन्स नहीं है आपके पास बचाने के लिए, और ऊपर से इस तरह की दिशाहीन गेंदबाजी की जाएगी तो बल्लेबाजों का काम और भी आसान हो सकता है। स्कोर 9 पर पहुंच चुका है और 29 रनों की आवश्यकता है फाइनल में पहुंचने के लिए पीजी स्पोर्ट्स कुक से टीम को। कोई भी विकेट अभी तक नहीं गिरा है। जयेश राइट अमोर द विकेट, शॉट ऑफ लेंथ इस बार पुल कर दिया है, लेकिन कहीं ना कहीं ये मिस टाइम शॉट है। डीप मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे, हो कॉलिंग का अभाव। 2 खिलाड़ियों ने कोशिश की, हिरामन के हाथ से गेंद छिटकी और जीवन दान मिलता हुआ बबलू पाटिल को। 2 रन पूरे। नाही की हिरामनने हा झेल सोडला की सामना सोडला, येणारी वेल येणारी काल आणि किती इथे मात्र सांगून जाईल असं वाटतं ती मात्र सहजपणे झेल टिपला जाईल, परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये अजय कॉलिंग नव्हती झाली, त्याच कारणाने मात्र कुठेतरी सुरक्षित हाताची जोडी आपल्याला मिड विकेटला मात्र पाहायला मिळाली नाही। आपण जर पाहिलं हिरामन सुद्धा होते आणि क्षेत्ररक्षक अनिकेत सुद्धा त्या ठिकाणी होता, आणि त्याच कारणाने मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि बबलू पाटीलला इथे मात्र जीवनदान मिळतोय। आणि मात्र जीवनदानाचा फायदा उचलतोय का पाहूया। डाव्या स्टीवर चेंडूची फेकी आहे, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगकडे मात्र खेळाडू सज्ज तैनात करण्यात आलेला आहे। एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने आता मात्र धाव फलक दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बिनबाद 12। विकेट प्राप्त करने का अच्छा मौका था, कॉलिंग का अभाव था वहाँ पर। एक खिलाड़ी को कॉल करना बहुत ज़रूरी था वहाँ पर। अच्छी गेंदबाजी करते हुए तेज कर रहे हैं और इस बार आगे भी रखा था डिप मिड विकेट पर, इससे पहले कि फील्ड किया जाता। एक और सिंगल, स्कोर आगे जाता हुआ पीजी स्पोर्ट्स कुक से टीम का 13 रन। 38 रन बनाने हैं जीतने के लिए, फाइनल में पहुंचने के लिए। और फाइनल मुकाबला स्वराज 11 ढोले टीम के विरुद्ध खेला जाएगा। फिर से गेंद हवा में है, क्या ये भी मौका बनेगा? जी हाँ, हिरामन गेंद के नीचे, इस बार कोई गलती नहीं, इस बार वो अकेले ही थे और काम तमाम होता हुआ बबलू पाटिल का पहला विकेट गिरता हुआ पीजी स्पोर्ट्स कुक से टीम का। आता पूल करण्याचे बबलू पाटील प्रयत्न करत होते, परंतु या ठिकाणी पहा चेंडूने खूपच वेल याने उंची गाठली आणि त्याच कारणाने पाहतो की खूपच छान हिरामनने हा झेल समाप्त केला आहे। कुठेतरी मात्र राग तिथे मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु स्वतःवर मात्र शेवटचे मात्र कंट्रोल केलं। ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स मात्र या ठिकाणी चेरोबा स्पोर्ट्स वाशिर संघाने प्राप्त केला आहे।
तर बबलू पाटील या निराश पावलाने मात्र माघारी परंतु जीवनदान मिळालं होतं, परंतु त्या जीवनदानाचं मात्र त्याला सोनं करता आलं नाही. फक्त आपल्या संघाला आपण जर विचार केला तर या ठिकाणी 5 धाबांचं योगदान दिलं नवीन फलंदाज महेश पाटील नेट नंबर 3. पाहिजे या लक्ष जास्त मोठं नाही, परंतु या ठिकाणी फाईट केली जाते. त्या धाबांचं संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे शिरोबा स्पोर्ट वासिरे संघाच्या माध्यमातून. ओहो, इस बार बाल बाल बच गए वहाँ पर बैट्समैन बंटी पाटिल. इनसाइड एज लगा था, महेंद्र से गलती हुई है. हालांकि इस तरह के कैचेस आसान नहीं होते हैं, लेकिन यदि आपको सेमीफाइनल मुकाबला जीतना है तो इस तरह के डिफिकल्ट कैचेस भी लपकने होंगे. मित्र म्हणे की ही फुल चान्स होती महेंद्रकडे, कारण यष्टीरक्षकाला मात्र हे झेल टिपणं फार गरजेचं आहे. परंतु पहा झेल मात्र हातामध्ये घुसावू शकला नाही आणि मात्र पुन्हा एकदा बंटीला जीवनदान मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. जयेश पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, परंतु या ठिकाणी प्रॉपर फटका मात्र पाहायला मिळत नाही बंटी पाटीलचं. परंतु एकदा पुन्हा घेतो अनिकेत येतो, या चेंडूला फील करेल तत्पुरती मात्र एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे जाईल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या एकूण धाव खर्च केलं होतं हिरामनने 8, आणि ज्या षटकामध्ये जयेश शिलारने एक महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केली आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या. एकूण 14 धाबा धाफलकावर येणारे 12 चेंडू आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आता मात्र पीजी स्पोर्ट कुक्षे संघाला एकूण 24 धाब्यांची गरज आहे. धन्यवाद. आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आपले प्रमुख पाहुणे आणि या स्पर्धेला 40+च्या माध्यमातून ज्या तिन्ही ट्रॉफ्या आपण पाहत आहात, त्या तिन्ही ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत ते भोकरी गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय महादेव अप्पा गोरले साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी अमोलजी दलवी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सन्माननीय महादेव अप्पा गोरले साहेब एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ह्या कासनेच्या स्पर्धेमध्ये नेहमीच ज्यांची उपस्थिती आणि जे नेहमीच तनमन धनाने मदत करतात ते सन्माननीय महादेव अप्पा गोरले साहेब भोकरी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. एक मोठं व्यक्तिमत्व. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, ह्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद. त्यानंतर त्यांच्या समवेत श्री सन्माननीय सुरेशजी गोरले साहेब आहेत, माजी उपसरपंच भोकरी, यांना सन्मानित करायचे. मी सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. सन्माननीय श्री सुरेशजी गोरले साहेबांना माजी उपसरपंच भोकरी यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. नेवर लेकर उज्जवल शिलार. ओवर पिच गेंद, बहुत ही सुंदर ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑन पर वहां पर जयेश मौजूद है. केवल 1 रन. स्ट्रोक बहुत अच्छा था लेकिन ज़्यादा रन्स नहीं मिले हैं. इक्का दुक्का रन भी काफ़ी महत्वपूर्ण है क्योंकि धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय पंडितजी माळी साहेब माजी उपसरपंच भोकरी यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय सुरेशजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय पंडितजी माळी साहेब माजी उपसरपंच भोकरी. नक्कीच कुठेतरी पाहतोय आपण या ठिकाणी कॉन्फिडन्स फटके आज आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. असं कारण गोलंदाजाने खूपच छान एक स्पॉट पिक केला आहे. आता मात्र खूपच छान दर्शनीय फटका, याच गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो आणि तोच फटका एक्स्ट्रा कव्हरच्या सीमेरीच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जाईल. महेश पाटीलच्या बॅटमधून हा दमदार संघर्षमय षटकार. त्यानंतर धन्यवाद डीजे. त्यानंतर सन्माननीय राम तरणे साहेबांना सन्मानित करायचं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. सन्माननीय राम तरणे साहेब युवासेना विभाग प्रमुख, एक उत्तुंग व्यक्तिमत्व, या स्पर्धेला ज्यांची नेहमीच उपस्थिती असते. मी प्रवीणजी गगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. रामजी तरणे साहेबांना माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. ही भगवी शाल ओढून सन्मानित केलं जाते सन्माननीय राम तरणे साहेबांना. धन्यवाद राम तरणे साहेब, धन्यवाद. त्यानंतर विजयजी तरणे साहेबांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय आमचे लाडके स्पॉन्सर आहेत. धन्यवाद. त्यानंतर संजयजी बोटकोंडले साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल मिळालेलं आहे, त्यांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल कल्पेश शेलके यांना आपण सन्मानित करायचं आहे. संजयजी बोटकोंडले माईची शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. कल्पेशजी शेलके प्लीज सन्मानित करायचे. संजयजी बोटकोंडले यांना मॅन ऑफ द मॅचचे जे मेडल आहेत ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहेत. स्वर्गीय नरेश राजू नितीन बोटकोंडले यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला इथे मदत केलेली आहे. तसेच आपण एक स्टँड जे
पाहत आहात ते स्वर्गीय नरेश राजू नितीन बोटकोंडले स्टँड आहे. इथे चेंडू भिरकावून दिलं जातंय, सातत्यपूर्ण प्रहार झालाय, चौकार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू डीजे. तर शेवटच्या चेंडूवर इथे मात्र खूपच छान चौकार पाहिला आपल्याला. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर आपण हा चौकार पाहिला. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 27 आणि म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 11 धाब्यांची गरज आहे पीजी स्पोर्ट कुकसे संघाला. महेश पाटील आता मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करतोय, कारण त्याच्या बॅटमध्ये आपण षटकार सुद्धा पाहिला, त्यानंतर एक चौकार सुद्धा पाहिला, वैयक्तिक एक दुहेरीदा सुद्धा पाहिली. 12 धावांवर खेळतोय. सत्ताईस रन बने हैं एक विकेट के नुकसान पर. विकेट्स काफ़ी हाथ में है, लेकिन आखिरी ओवर में 11 रन कंपलसरी बनाने होंगे फाइनल में पहुंचने के लिए पीजी स्पोर्ट्स कुक से टीम को. भले ही टारगेट बहुत बड़ा सेट नहीं किया था चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम के बल्लेबाजों ने, लेकिन गेंदबाजों ने बढ़िया कार्य किया है अभी तक के खेल में. हालांकि पिछला ओवर थोड़ा सा महंगा रहा उज्ज्वल का. 13 रन खर्च किए. पहले ओवर में हीरामन ने सिर्फ 8 रन खर्च किए थे, जयेश ने सिर्फ 6 रन खर्च किए. बबलू को उन्होंने आउट किया. एकमात्र गिरने वाला विकेट जयेश को मिला है. 6 गेंदे और 11 रनों की आवश्यकता. कश्मकश भरा क्रिकेट और रोमांचक स्थिति में है ये सेमीफाइनल मैच. होणीकीचं कारण 6 चेंडू शिल्लक आहेत, 11 धाबींची गरज आहे. कोणता संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये मात्र धडक देईल, कोणता संघ धन्यवाद. स्वराज 11 डोले संघासमोर मात्र 2 हात करेल. ते सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. मॅन ऑफ द मॅचचे जी ट्रॉफीज आहेत 40+ अनेक ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेल्या आहे, ते शिवसेना उपशाखा प्रमुख सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम दीपकजी भोईर साहेब. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. शेवटचं षटक महेंद्र मागे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल आणि मात्र महेंद्रला मात्र फेस करण्यासाठी सज्ज आहे बंटी पाटील. स्वतः कॅप्टन आहे आणि पाहूया कॅप्टन कशा प्रकारचा मात्र या ठिकाणी फिनिशिंग रोल अदा करतोय की महेंद्र या सामन्यामध्ये मात्र या 11 धावांचा संरक्षण करतोय. काफ़ी अच्छा बैटल रहेगा इस आखिरी ओवर में भी. महेंद्र चले राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद शॉट ऑफ लेंथ खेलने की कोशिश नहीं की क्योंकि दिशाहीन गेंद थी, लेग स्टंप के बाहर भटक गए. वाइड से शुरुआत करते हुए इस आखिरी ओवर की महेंद्र माघे, और वाइड गेंदें करना बिल्कुल भी अफोर्ड नहीं कर सकती है इस समय चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम. स्कोर बढ़ता हुआ 28 रन एक विकेट के नुकसान पर. पण कुठेतरी मात्र आपटी देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डाबेस्टीच्या पलीकडे मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ते समीकरण आपण म्हणू शकतो की आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धाबींची गरज. पुन्हा ते मात्र इन कटर लेग किटर होता, परंतु या ठिकाणी पहा थोडंसं हेजिटेशन पाहतो जयेशकडनं. 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. अवांतर धावा इथे मात्र खर्च करता येते. वाशिर संघ तुम्हाला नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल, प्रत्येक धावी फार तुमच्या संघासाठी इम्पॉर्टंट आहे. परंतु या ठिकाणी पहा ज्या ठिकाणी एकच धाव होऊ शकली असती तिथे मात्र 2 धावा फलंदाजाने कन्वर्ट केल्या. यहाँ से यदि वाशिरे टीम को मैच को जीतना है तो जी जान लगानी पड़ेगी. गेंदबाज को भी और फील्डर्स को भी 100% देने का प्रयास करना होगा. थोड़ा सा भी लेजीनेस दिखाएंगे तो बल्लेबाज जरूर फायदा उठाएंगे. 5 गेंदे शेष है जीतने के लिए 8 रनों की जरूरत पीजी स्पोर्ट्स कुक से टीम को. शॉट ऑफ लेंथ हो, कहीं ना कहीं अपने पैर पर कुल्हाड़ी मार रहे इस समय महेंद्र माघे. एक और वाइड. हो नक्कीच खूपच खराब गोलंदाजी मित्र बनेल, कारण तुम्हाला या एका षटकामध्ये 11 धावांचं संरक्षण करायचं होतं, परंतु या ठिकाणी 2 स्वेर चेंडू इथे मात्र फेकले. कुठेतरी फलंदाज बंटी पाटीलने हा चेंडूवर शॉर्ट सिलेक्शन करणं गरजेचं होतं, कारण कदाचित हुकच्या अंदाजामध्ये फटका सुद्धा मात्र तुमचं कनेक्शन झालं असतं तर हवे त्या धावा मिळाल्या. तर परंतु बंटीला माहिती आहे की स्वेर चेंडू आहे, आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी बॉलिंगच्या रूपाने धाव मिळते आणि त्याच कारणाने मात्र कोणतीही छेडछाडी करण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. अच्छी सोच है. अतिरिक्त रन मिल रहे हैं, मुफ्त में रन मिल रहे हैं तो वो लेते हुए इस बार बैकफुट पर जाकर स्मैश किया है गेंद को कवर बाउंड्री के बाहर. शानदार सिक्सर. माध्यमातून आणि या षटकाराने स्कोर लेवल झालेला आहे. धाबांची बरोबरी पाहायला मिळते, कारण 37 धावा धावफलकावर आता मात्र फायनलमध्ये जाण्यासाठी फक्त 1 पाऊल दूर पांडुरंग गोंदली स्पोर्ट कुकचे संघ. काय जबरदस्त या स्पर्धेमध्ये आज कामगिरी पाहायला मिळाली. महेंद्र पाहूया ही 1 धाव इथे मात्र वाचवण्याचा प्रयत्न करतोय का. पुष्कर खुशराव हलक्या तरी मात्र डिफेन्स करतोय. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि दुसरा संघ ठरला आहे या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करणारा पीजी स्पोर्ट कुकचे. फक्त एकच धावेची गरज होती, परंतु ज्याप्रमाणे महेश पाटीलने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे, हरकत नाही.
तर नक्की तुमचं मी अनेक अनेक अभिनंदन करतो. या वेल प्लेड अँड हार्ड लक विश्वास मागे अँड हार्ड लक चिरोबा स्पोर्ट वाशेरे. धन्यवाद. अभिनंदन अभिनंदन पीजी स्पोर्ट कुकसे. एक सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सन्माननीय श्री नितीनजी पडवल साहेबांचं स्वागत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भोकरी यांना सन्मानित करायचं. मी भगवानजी भोईर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय नितीनजी पडवल साहेब, ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भोकरी, महादेव अप्पा गोरले साहेबांचे अतिशय परम मित्र आहेत आणि खास करून आपण पाहिलं तर महादेव अप्पा साहेबांचे विश्वासू शिलेदार या म्हणून ओळखले जातात नितीनजी पडवल साहेब. धन्यवाद. त्यानंतर मी दीपकजी भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय भूषणजी दळवी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित दीपकजी भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून तन मन धनाने मदत झाली या स्पर्धेला. ते सन्माननीय शिवसेना उपशाखा प्रमुख आदरणीय दीपकजी भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. धन्यवाद. प्रदीपजी हलके साहेबांचं शुभ आगमन झाले, वेलकम. राहुलजी चंदे साहेब कुठे असेल कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय अल्पेशजी गायकवाड साहेब, आपणास विनंती असेल आपण कुठे असाल स्कोररची भूमिकेसाठी आपण यायचं आहे. अल्पेशजी गायकवाड साहेब, धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच, काय अप्रतिम खेळ केला. हो खरोखरच, कारण लो स्कोरिंग सामना होता, परंतु या ठिकाणी आपण गोलंदाजाची निवड करत आहोत ज्याने खरोखरच फिरकीवर मात्र चिरोबा स्पोर्ट वाशिया संघाला फिरवलं आणि तोच ठरतो या सामन्यातील हिरो, अर्थात भूषण पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. 7 धावा खर्च केला, एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली, अर्थात मायटी महेंद्र मागे सारख्या फलंदाज त्यांनी बाद केलं आणि तोच ठरतो या सामन्यातील शिल्पकार. या भूषण पाटील आपण सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी सन्माननीय विद्यमान भोकरीगावचे सरपंच महादेवजी उर्फ अप्पा गोरले साहेबांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते आपण हा सामनावरचा पुरस्कार आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करणार आहात. खूपच छान गोलंदाजी आज या महत्त्वाच्या मॅचमध्ये भूषण पाटीलकडनं आज आपल्याला पाहायला मिळाली आणि पीजी स्पोर्ट कुकचे संघाने मात्र अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे. अनेक अनेक अभिनंदन. वेल प्लेट वेल बॉल भूषण, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता मात्र पुन्हा एकदा जाऊया आपण व्यासपीठाकडे. सचिन गोंधली त्या ठिकाणी सज्ज आहेत.